नमस्कार, आपण बघत आहात तहलका वर्धा। आपण सध्या उपस्थित आहोत सराफ लाईन मध्ये करंडे ज्वेलर्स मध्ये। आपण आता बोलूया या दुकानाचे मालक देवीदास करंडे जे आहेत सराफ अध्यक्ष। नमस्कार सर। नमस्कार। यावेळीचे सोने चांदीचा भाव काय आहे? यावेळी सोने चांदीचा भाव आहे 1,27,800 रुपये। ठीक आहे। आणि त्याच्यात 3% GST लागेल, नंतर मेकिंग चार्ज लागेल। ठीक आहे। यावेळेस तुम्ही तुमच्या ग्राहकांसाठी काय नेमकं खास ऑफर घेऊन आला? आम्ही आमच्या गिरायकासाठी 10 ग्रामचा 22 कॅरेटचा कोणताही दागिना तुम्ही घेतला तर त्यांना एक कॉइन देऊ, 100 मिलीग्रामचा। ठीक आहे। त्यांच्यासाठी काही डिस्काउंट किंवा एक्सचेंज ऑफर तुम्ही यावेळेस घेऊन आले आहात का? त्या डिस्काउंटचा अर्थच म्हणजे तो त्यांना आम्ही फक्त कॉइन देणार आहोत। बाकी मेकिंग म्हणजे डिस्काउंट देण्यापेक्षा आम्ही त्यांना कॉइन फ्री देतो 10 ग्राम 22 कॅरेट दागिन्यावर। सोना चांदीचा भाव एवढा वाढला आहे तरी पण लोक खरीदारी करत आहे। काय सोना चांदीचा भाव हा जो वाढलेला आहे त्याच्या अगोदर भाव हा कमी होता। भाव होता कमीत कमी 98,000 रुपये भाव होता। तर त्यावेळेस ग्राहकाचं असं मत होतं का बा भाव आणखी कमी होईल बा, एक 98च्या आतमध्ये येईल बा। तर त्यावेळेस ग्राहक पुष्कळ थांबलेले होते। जसं तो 1 लाखाचा भाव झाला तसं ग्राहक एकदम जागृत झाले आणि जसं 1 लाखाचे 1,00,000, 2,000, 1,05,000 झाले तसे आणखी पुन्हा आमच्याकडे ग्राहक वाढत गेले। आणि आज सोन्याचे भाव GST पकडून तरी 1,30,000 भाव होतो। तरी ग्राहक पाहूनच चालले तुम्ही कसे ग्राहक। यावेळेस ग्राहकांची रुची कशामध्ये आहे? सोने चांदी की डायमंड? कुठल्या गोष्टींमध्ये ग्राहक एवढेच पसंती दाखवून राहिले आपली? काय डायमंड मध्ये म्हटलं तर त्याचा रिसेल व्हॅल्यू तेवढं नाही आहे। आणि चांदीमध्ये तर काय असं आहे तर त्या चांदीमध्ये केव्हाही त्याची तेजीबंदी होऊ शकते। सोनं आहे की याच्यामध्ये केव्हाही पैसे हजर आहे सोन्यामध्ये। तुमचं म्हणणं असं आहे की यावेळेस जितके पण तुमचे ग्राहक आहे ते सोन्यासाठी जास्त पसंती दाखवून राहिले, सोन्यामध्येच पसंती जास्त दाखवत आहे। तुम्हाला यावेळेस तुमच्या ग्राहकांना किंवा बघणाऱ्या लोकांना काही संदेश द्यायचा आहे का? त्यांनी बँकेमध्ये पैसे टाकण्यापेक्षा, फिक्स डिपॉझिट टाकण्यापेक्षा त्यांनी आपण सोन्यामध्येच खरेदी करावं, हे माझी अशी इच्छा आहे। आणि कारण दिवसेंदिवस ते भाव सोन्याचे वाढतच चालले। आपण इथे बघू शकतो की ग्राहकांमध्ये प्रचंड असा उत्साह दिसून येऊन राहिला आहे। तर इथे उपस्थित असलेल्या एखाद्या ग्राहकासोबत आपण संवाद साधूया। नमस्कार, काय नाव आहे तुमचं? श्रद्धा। ठीक आहे। तुम्ही आज काय खरेदी करायला आले आहात? सोनं सोनं खरेदी करायला आले आहात। तुम्हाला का बरं असं वाटते की धनतेरसच्या दिवशी सोनं खरेदी करणं हे शुभ मानलं जातं? ऍक्च्युली लक्ष्मी घरात येतात त्याच्यामुळे खूप चांगलं शुभ मानलं जातं। आणि धनतेरस हा आपला महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सण आणि दिवाळी साजरी केली जातं। त्याच्यामुळे सोनं या दिवशी घेणं इट्स व्हेरी गुड फॉर हेल्थ अँड लक्ष्मी आपल्या घरात येतं असं म्हटलं जातं। त्याच्यामुळे आपण सोनं हे मोस्टली खरेदी करतो या दिवशी। जान्हवी इंगोले। आज तुम्ही इथे काय खरेदी करायला आले आहात? सिल्वर खरेदी करायला आले आहात। तुमचं असं काय मत आहे की आज धनतेरसच्या दिवशी जर तुम्ही सिल्वर चांदी असं खरेदी करायला आला तर असं काय महत्व तुम्हाला वाटतं आजच्या दिवशीचं? ते आपलं एक ट्रेडिशनचा हा एक भाग आहे। त्याच्यामुळे आपण दर धनत्रयोदशीच्या दिवशी आपण काही ना काही एक कधी गोल्ड कधी सिल्वर असं काही ना काही आपण घरी नेत असतो। त्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी अशी एक निर्माण होते घरी।